दर्शक हो नमस्कार. आपण पाहत आहात समर्थ न्यूज. मी विष्णू धावडे. सध्या देवगड तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे आणि मी आलो आहे विठलादेवी या ठिकाणी. येथील ग्रामपंचायत निवडणुकीला अलका सदानंद नारकर या एक शिवसेना पुरस्कृत पॅनलच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जात आहेत. काय सांगाल की गावाचं जे विकासाचं विजन आहे आणि तुमच्या माध्यमातून या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून जी विकास कामं झालेली आहेत आणि एकंदरीतच जे गावच्या विकासाचं विजन आहे ते कशा प्रकारे असणार आहे? सर्वप्रथम मी माझी आधी ओळख करून देते. मी अलका सदानंद नारकर, विठलादेवी गावची सार्वत्रिक निवडणूक 2023 बस या निशाणीवर मी लढवित आहे. माझं शिक्षण BSc केमिस्ट्री आणि मी ह्या आतापर्यंत ज्या काही गावाच्या ज्या काही समस्या राहिल्या त्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्नशील असेन. आणि आतापर्यंत शिवसेना पुरस्कृत खासदार विनायकजी राऊत साहेब आणि तत्कालीन पालकमंत्री यांच्या माध्यमातून बरीचशी कामं मार्गी लागली, पण जी काही कामं शिल्लक आहेत, स्ट्रीट लाईट अर्धवट आहे ते प्रश्न आणि नळपाणी योजना, जे पाटवणेवाडीसाठी स्वतंत्र नळपाणी योजना मंजूर झाली आणि स्वतंत्र विहीर गावासाठी झाली, अजूनही पूर्णत्वास नेण्यासाठी मी प्रयत्न करेन. आणि महिला भवन, ग्रामपंचायतची एक सुसज्ज इमारत उभी राहिली, पण आणि प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी उपलब्ध झाला विनायकजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून. फक्त इमारत असून चालणार नाही, तर त्यासाठी अजूनही प्रयत्नशील राहावं लागेल. चांगले डॉक्टर आपल्याकडे यावे लागतील, तरच आपल्याकडची आरोग्य सेवा मार्गी लागेल. त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. मतदारांना माझी एक नम्र विनंती आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवावा आणि मला भरघोस मताधिक्याने विजयी करावं. ग्रामस्थ, महिला सगळ्यांना एकत्रितपणे जोडून मी माझ्या गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेन. बस या निशाणीसमोरील बटन दाबून मला भरघोस मताधिक्याने विजयी करावे. गावाच्या विकासाचं जे विजन आहे हे कशा प्रकारे तुम्ही राबविणार आहात? महिलांसाठी रोजगार निर्मिती, गावातील महिलांना गावातच राहून त्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल याच्यासाठी मी प्रयत्नशील असेन. बचत गटांच्या माध्यमातून विविध योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवता येतील आणि दर्जेदार रस्ते तयार कसे बनवता येतील याच्यासाठी मी प्रयत्न करेन आणि महिलांना कार्यक्षम बनवण्याचा प्रयत्न करेन. येत्या 5 वर्षापूर्वी लोकांनी मला या ठिकाणी सरपंच बनवून संधी दिली होती गावाच्या विकासासाठी. खरं तर राजकारण हा माझा पिंड नाही आहे. समाजकारणासाठीच मी सरपंच ह्या पदासाठी निवडणूक लढवली आणि लोकांनी मला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. आणि हे सर्व करत असताना सन्माननीय खासदार साहेब, तत्कालीन पालकमंत्री, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांच्या माध्यमातून मला गावाच्या विकासासाठी अनेक निधी मिळाला किंवा त्यांच्याकडून मला घेता आला. ह्या माझ्या विठलादेवी गावामध्ये मी 7.25 करोड रुपये निधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. आज आपल्या या प्राथमिक आरोग्य केंद्र फणसगाव जे विठलादेवी गावामध्ये आहे, तर त्यासाठी 5,89,43,000 रुपये निधी, हा एवढा निधी आजूबाजूच्या 4 जिल्ह्यामध्ये कुठेही उपलब्ध नाही. तर एवढा मोठा निधी सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांच्या माध्यमातून, तत्कालीन पालकमंत्री तसेच खासदार साहेब सन्माननीय उद्धव साहेब यांच्या माध्यमातून, यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला NRHM मधून एवढा मोठा निधी उपलब्ध करता आला, ज्यामुळे आज सुसज्ज इमारत उभी राहिली. आज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना आपण सुविधा देऊ शकणार आहोत. आज आता विचार केला तर तिथे एक्सरे रूम होतील, स्वतंत्र महिला स्त्रियांसाठी वॉर्ड राहतील. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पेशंटच्या दृष्टीने आपल्याला वेगवेगळे वॉर्ड बनण्यासारखी जागा आहे उपलब्ध. पेशंटना चांगल्या सुविधा देता येतील. आज या ठिकाणी आपल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सन्माननीय नाईक असू देत, त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री असू देत, खासदार साहेब असू देत, यांच्या माध्यमातून आम्हाला एक ॲम्ब्युलन्स मिळाली, ज्यामुळे आपण या ठिकाणी असलेल्या महिला गरोदर असतील किंवा आणि कोण पेशंट असतील तर त्यांना आपण ताबडतोब पुढे कणकवली किंवा अगदी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी नेता येण्यासारखी सोय उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो. त्याचप्रमाणे आज आमच्या या ग्रामपंचायतीमध्ये, आमच्या या विठलादेवी गावामध्ये जी आम्ही ग्रामपंचायत बनवली आहे, तर ही ग्रामपंचायत याला गव्हर्नमेंटने 12 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र आपण जवळपास 20 ते 21 लाख रुपये निधी सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आपण तो निधी उपलब्ध करून आपण इमारत सुसज्ज बनवली आहे. आणि त्यामध्ये सुद्धा आपण एक एक्स्ट्रा काम केलं आहे. जवळपास 350 स्क्वेअर फीट
एक्स्ट्रा बांधकाम आपण अशी या ग्रामपंचायतीमध्ये रीतसर परमिशन जिल्हा परिषदेचं घेऊन आपण बांधकाम केलंय. आणि यासाठी आपण सर्व जे काय मटेरियल वापरलंय हे अतिशय उच्च दर्जाचं मटेरियल वापरलंय. तसंच त्याचबरोबर ताबडतोब मला ही माझी इमारत पाहून पालकमंत्री आणि खासदार साहेब यांच्याकडे मी रिक्वेस्ट केली की साहेब मला वरती पण विस्तारीकरणासाठी पैसे पाहिजेत. तर म्हणाले, दिनेश तू तर किल्ला बनवलायस, तुला तर निधी द्यायलाच पाहिजे. मला ताबडतोब त्यांनी 8.5 लाख रुपये निधी मंजूर करून दिला. त्यामुळे वरचा हॉल पण अजून म्हणजे पूर्ण झालाय. हॉलमध्ये पण आपण एक्स्ट्रा काम केलंय, म्हणजे इस्टिमेटपेक्षा आपण काम एक्स्ट्रा केलंय. आणि जसं खाली किल्ल्याचं काम आहे तसंच वरती आपल्याला ते काम पूर्णत्वाला आणायचं आहे. आणि आमचा असा मानस आहे की त्या इमारतीच्या वरती अजून एक आपल्याला तशीच एक फ्लोअर तयार करायचा आहे, ज्याच्यामध्ये महिला भवन असेल. आणि महिलांचा जो बचत गट आहे त्या महिलांच्या बचत गटाला त्या ठिकाणी आपले व्यवसाय करता येतील, किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा अगदी बचत गटाच्या मीटिंग असतील त्या त्यांना घेता येतील. महिलांना फ्रीडम मिळेल, जेणेकरून बचत गटाच्या वेगवेगळ्या मीटिंग होतील. बचत गटाच्या योजना आता आम्ही ज्या आपल्या आताच्या उमेदवार म्हणून सरपंच पदासाठी उभ्या केल्यात, अलका सदानंद नारकर, या BSc केमिस्ट्री आहेत, अतिशय हुशार आहेत. आणि त्या सगळ्या महिलांना एकत्र करून त्यांना त्यांचा व्यवसायात त्यांना कशा पद्धतीने मोठं होता येईल याचं मार्गदर्शन करतील, मोठं बनवतील. त्यांना कशा पद्धतीने अगदी निधी उपलब्ध होईल किंवा कर्ज कसं उपलब्ध करता येईल किंवा छोट्या व्यवसायातून कसं मोठा बनता येईल याच्यासाठी 100% त्या प्रयत्न करतील. आणि त्याच्यासाठी त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा प्रयत्नशील राहू. कारण महिलांना सक्षम करणं ही आजच्या काळाची गरज आहे. आणि त्याचबरोबर या महिलांना स्वतःचा हक्क आणि अधिकार ह्या सर्व गोष्टी आपण समजावणं आवश्यक आहे. कारण खेड्यामध्ये ठीक आहे, आता सुशिक्षितपणाचं वातावरण निर्माण होतंय, कारण आता खेड्यामध्ये देखील 12वी 15वी म्हणजे ग्रॅज्युएट वगैरे होणाऱ्यांची संख्या वाढते. पण काही महिला अशा आहेत की ज्या 8वी 9वी 10वी शिकलेल्या आहेत, पण त्यांना पण कुठेतरी वाटतं की आम्ही कुठे नेहमी मोलमजुरी करायची, तर आम्हाला पण कुठेतरी सोर्स ऑफ इन्कम काहीतरी मिळायला पाहिजे. तर त्यासाठी 100% अलका मॅडम या ठिकाणी प्रयत्नशील राहतील आणि त्यांना आम्ही मदत करू त्या पद्धतीने. त्याचप्रमाणे विकास कामाचं सांगायचं झालं तर आता हा जो मी तुम्हाला निधी सांगतोय हे आकडे आहेत, पण जवळपास 17 ते 18 कामं आपण वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहेत. आज माझ्याकडे स्मशानभूमीचा जर विचार केला तर तुम्ही जाऊन पाहिलात तर जवळपास 100 नाही हजारो वर्ष चालेल अशा पद्धतीने आपण स्मशानाचा चबुतरा बनवलाय. आणि हे सगळं रितसर आपण काम करत आलोय. त्याचप्रमाणे त्याच्यावरती आपण छप्पर दिलंय त्याला. आणि कुठचंही काम करत असताना त्या कामाच्या पैशातून किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरकडून जास्त कसं काम करून घेता येईल यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहिलो आहोत. आज माझ्या ग्रामपंचायतीमध्ये CO येऊन गेले, त्यांनी माझं अभिनंदन केलं. अगदी कलेक्टर मॅडमनी सुद्धा जिल्हा परिषदेच्या मोठ्या मीटिंगमध्ये माझे ग्रामसेवक होते, त्यांचं अभिनंदन केलं, माझं अभिनंदन केलं. आणि त्यांनी हे देखील सांगितलं की मी माझी पाठ थुपटून घेत नाहीये की गावाचा विकास करण्यासाठी सरपंचाने अशा पद्धतीने प्रगती केली पाहिजे. माझं पण हेच म्हणणं आहे की गावोगावी अशाच पद्धतीचे सरपंच निर्माण व्हायला पाहिजेत आणि आपल्या गावाचा विकास करून घेतला पाहिजे. खरं तर तुम्हाला हे सांगत असताना आज माझ्या ग्रामपंचायतीमध्ये CCTV आहेत. आज माझी ग्रामपंचायत एकदम गुड कंडिशनमध्ये आहे. म्हणजे कुठच्याही प्रकारचं ग्रामपंचायतीकडे चांगला निधी उपलब्ध आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितरित्या केलेल्या आहेत. 5 वर्ष मी सरपंच म्हणून काम करत असताना अगदी माझ्यासाठी जो शासनाने मानधन म्हणून जे काय दिलेलं होतं तर ते मानधन सुद्धा इकडून चेक आला की इकडच्या बाजूला मी माझ्या जो काय आमचा कर्मचारी होता त्याच्या हातात द्यायचो आणि त्याला प्रत्येक वेळी सांगायचो की हे नाही आहे ना, हे कमी पडते ते घ्या. आज माझ्या ग्रामपंचायतीमध्ये 250 चेअर आहेत आणि ह्या सर्व चेअर मुंबईकरी असतील, ज्या ग्रामस्थ मंडळी असतील, खूप चांगले वेल एज्युकेटेड लोक आपल्या या विठलादेवी गावामध्ये आहेत आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मला सहकार्य केले गेल्या 5 वर्षामध्ये. आज देखील आमच्या ह्या ग्रामपंचायतीमध्ये इलेक्शन करत असताना माझं देखील म्हणणं हेच होतं की गेल्या 5 वर्षात जी काय आपण 7-8 करोड रुपयाची 7-8 करोड रुपयाची कामं केली आहेत
आणि ज्या पद्धतीने कामं केली आहेत, रस्ते आज आता पाटवणेवाडीचे जवळपास पाटवणेवाडीमध्ये 6 लाख रुपयाचा रस्ता, 9 लाख रुपयाचा रस्ता, त्यानंतर 5 लाख रुपयाचा रस्ता, आता PWD मधून 30,40,000चा परत एक रस्ता मी मंजूर करून घेतला. तसाच काडगेवाडीमध्ये 5 लाख रुपयाचा रस्ता केलाय. त्याचप्रमाणे बांबरवाडीमध्ये देखील 5 लाख रुपयाचा रस्ता केला. म्हणजे असे अनेक जी काही अंगणवाडी सुसज्ज बनवली आहे ती सुद्धा बनवताना आपण क्वालिटी काम कसं होईल यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलो. अर्थात गेल्या 5 वर्षापूर्वीची माझ्याबरोबरची जी माझी कमिटी होती त्यांनी देखील मला खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं, किंवा आम्ही कोणत्याही प्रकारचं ग्रामपंचायतीमध्ये राजकारण आणलं नाही आणि एकाही ग्रामस्थाचं काम कुठल्याही पद्धतीने आपण अडकवलेलं नाही. माझा फुल कॉन्फिडन्स आहे की आज ओव्हर कॉन्फिडन्स अजिबात नाही. आपण ज्या लोकांना सुविधा दिल्या, लोकांशी आपण ज्या पद्धतीने आपलं रिलेशन डेव्हलप ठेवलेलं आहे त्या पद्धतीने 100% आमचं जे पॅनल उभं आहे त्या पॅनलला मतदान करतील. आज खरं तर या ठिकाणी तुम्हाला सांगत असताना आमचे तुम्ही म्हणाल की 2च या ठिकाणी का उमेदवार केलेत, तर सांगायचं म्हणजे जी वॉर्ड आहेत त्या वॉर्डच्या लोकांवरतीच मी संपवलं होतं की बाबा रे, तुम्हाला जो वाटेल तो योग्य उमेदवार तुम्ही द्या. आम्हाला गॅरंटी आहे की आम्ही जी 5 वर्षापूर्वी कामं केलेली आहेत तर त्या 5 वर्षाच्या कामाचा मोबदला आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. आणि आम्हाला लोकच सांगतायत की तुम्ही चिंता करू नका, तुम्ही घरात बसून राहा, आम्ही तुम्हाला निवडून देऊ, तुम्हाला प्रचार देखील करण्याची गरज नाही, आम्हाला सगळं माहिती आहे. त्यामुळे आम्हाला फुल कॉन्फिडन्स आहे. आमचं या ठिकाणी पॅनल 100% चांगल्या मताने निवडून येईल आणि यानंतरची जी 5 वर्ष आहेत त्या 5 वर्षामध्ये राहिलेली जी उर्वरित कामं आहेत ते आम्ही 100% चांगल्या पद्धतीने पूर्ण करू. गेल्या 5 वर्षामध्ये जसं कसल्याही प्रकारचा डाग न लावता काम झालं तसंच या सरपंचाला चांगल्या पद्धतीने पाठिंबा देऊन ही कामं पूर्ण करण्यासाठी जरूर आम्ही प्रयत्न करू. प्रयत्न म्हणण्यापेक्षा ते करूच, कारण आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत आणि आमच्या उद्धव साहेबांनी गेल्या 2.5 वर्षात कोरोनाच्या महामारीत काय केलंय किंवा कशा पद्धतीने राज्य चालवलंय हे जनतेने पाहिलेलं आहे. त्यामुळे आमचा जर नेताच असा असेल तर आम्ही देखील तसे असणार याबद्दल चिंता बाळगण्याचं कारण नाही. विरोधकांना मात्र आम्ही चांगल्या पद्धतीने उत्तर द्यायला सक्षमपणे उभे आहोत. आज या ठिकाणी तुम्ही आलात, आमची नोंद घेतलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मतदारांना काय आव्हान कराल? खरं तर विठलादेव गाव जसं म्हणतो आपण की सिंधुदुर्ग जिल्हा हा 100% साक्षर आहे, तसं हा विठलादेव गाव सुद्धा 100% साक्षर आहे. त्यामुळे आम्ही उमेदवार देत असताना यापूर्वीचे सुद्धा दिनेश नारकर जे आहेत हे डबल ग्रॅज्युएट होते. आता सुद्धा जी आम्ही उमेदवार दिले आहे अलका सदानंद नारकर, ही सुद्धा BSc केमिस्ट्री आहे. आणि आपण हे उमेदवार देत असताना लोकांची इथलं काल काय आहे हे बघून आपण तो उमेदवाराला, त्यांची निशाणी बस आहे. दुसरे जे 2 उमेदवार आहेत देवेंद्र तुकाराम नारकर यांची निशाणी शिलाई आहे आणि दुसरे एक उमेदवार आहेत त्याच प्रभागामधून विजय नारकर म्हणून, त्यांची निशाणी विजय महादेव नारकर, त्यांची निशाणी बोर्ड आहे. तर हे जे उमेदवार आहेत हे लोकांना अभिप्रेत असलेले उमेदवार आहेत. उगाच आम्ही लोकांवर लादलेले नाहीत. इथं विकास करत असताना सुद्धा हा विकास लादला गेला नाही, शाश्वत विकास आहे, जो जनतेला अपेक्षित असलेला विकास आहे. मी बंधारे बांधले, मी त्याच्यातून काय काय खाल्लं, पायवाट केल्या, रस्ते केले, ते खाल्लं असं केलेलं नाही. जसं आता तत्कालीन आपल्या सरपंचांनी सांगितलं की आपण काय केलं आहे, तर इथं आमचा जो विठलादेव गाव आहे हा फणसगाव आणि विठलादेव गाव खरं तर 22 ऑगस्ट 2002ला स्वतंत्र झाला. त्या झाल्यावर पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे होतं, ते ग्राम सचिवालय, ग्रामपंचायत पाहिजे होती. आणि दिनेश नारकर आल्यानंतर मला वाटतं एक 3-4 महिन्यानंतर डिसेंबरला दिनेश नारकरांची निवडणूक झाली आणि फेब्रुवारीमध्ये आपण त्या ठिकाणी माननीय तत्कालीन पालकमंत्र्यांकडून 12 लाखाचा निधी घेतला आणि ते केलं. आणि ज्यांचा उल्लेख केला पाहिजे की अगदी या विजयदुर्ग हायवेला रोड टच त्यांनी 6 गुंठे जागा लागली. स्वर्गीय गोविंद तुकाराम नारकर असतील किंवा शिवराम शेठ नारकर असतील, नर्मदा नारकर असतील, या कुटुंबियांनी ती जागा दिली, त्यांचे सुद्धा मनापासून आम्ही आभार मानतो. आणि इथं जे काय आपण आता ग्रामपंचायत ग्राम सचिवालय बघतोय हे महाराष्ट्राच्या पोर्टलवर ग्रामपंचायत आहेत. माननीय कलेक्टर मॅडम मंजुषा मॅडम असतील, के मंजुलक्ष्मी असतील किंवा तत्कालीन आपले CEO असतील, यांनी स्वतः इकडे व्हिजिट दिल्या आहेत, माननीय पालकमंत्र्यांनी दिल्या आहे. आणि प्रत्येक जण म्हणतोय की काम कसं करावं अत्यंत प्रामाणिकपणे हे विठलादेव गावातून शिकलं पाहिजे, विठलादेवच्या सरपंचांकडून शिकलं पाहिजे. तसंच आपण बघितलं स्मशानभूमी असेल किंवा अंगणवाडी असेल, अनेक रस्ते असेल, माननीय खासदारांचा इथं विशेष लक्ष आहे की या गावात जर चांगलं प्रामाणिकपणे काम होतं, जनतेची सेवा होते, तर तिकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. तसे ते त्यांनी दिलं आहे.
आता सुद्धा जे काही उर्वरित आमची स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे हे सुद्धा मार्गी लावण्याचं काम करू. जल जीवन मिशनमध्ये जो पहिला टप्पा मंजूर झाला त्या पहिल्या टप्प्यामध्ये 73 लाखाचा निधी या ठिकाणी आलेला आहे. 2 विहिरी आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतल्यात. विशेष पाटवणेवाडी म्हणा तिथे एक स्वतंत्र आपण विहीर दिलेली आहे. आणि आपण कोणावर विरोधकांवर आरोप नाही, आपली ही ग्रामपंचायत गाव लेवलचं राजकारण आहे. विरोधक किंवा टोकाची भूमिका आम्ही उन्मत होणार नाही. मी सुद्धा जिल्हा परिषद किंवा आम्ही सरपंच म्हणून ज्यावेळी दिनेश नारकर निवडून आले त्यावेळी आम्ही आमच्या इथली कुलदैवत आहे विठलादेवी, तिचंच हा गाव आहे, तिथं आम्ही सांगितलं की आम्ही उन्मत होणार नाही आहोत. अति आत्मविश्वासाने सांगत नाही. इथल्या जनतेचा जो कौल आहे हा तुम्हाला पुढच्या सोमवारी 6 तारीखला कळेल. आणि त्याच्यात मला खात्री आहे सरपंच किंवा जिल्हा परिषद सदस्य आणि इथल्या जे काही माननीय खासदार किंवा तत्कालीन पालकमंत्र्यांनी जो दिलेला निधी आहे सदुपयोग त्याचा केलेला आहे आणि ग्रामस्थांना असलेलं आपण काम त्या निमित्तानं केलेलं आहे. त्यामुळे जनता नेहमी, इथली ग्रामस्थ नेहमी आमच्या बरोबर आहेत. अनेक लोक आम्हाला सांगतायत की तुम्हाला आमचा आशीर्वाद आहे आणि तुम्हीच हा तुमच्या हातात कारभार ठेवला पाहिजे आणि उर्वरित जी काही छोटी मोठी कामं राहिलेली आहेत ती आपण करू. आरोग्य असेल, शिक्षण असेल, पाणी असेल, महिलांचे इथल्या ज्या रोजगाराचे प्रश्न आहेत किंवा अनेक बेरोजगार आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आहेत. रोजगाराचं आपण बघतोय किंवा बेरोजगार लोकांचं बघतोय, फार वाईट परिस्थिती चाललेल्या आहेत. अनेक उद्योगधंदे बंद होत चाललेले आहेत, कंपनी कारखाने बंद होत आहेत, शासकीय नोकऱ्या संपत चालल्या आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी आमच्या खासदार साहेबांना किंवा जे कोण आमचे संबंधित नेते असतील यांच्या कानावर घालून आपण न्याय देण्याचं नक्की काम करू. आणि आमचे सरपंच पदाचे उमेदवार अलका सदानंद नारकर यांची निशाणी बस आहे, देवेंद्र तुकाराम नारकर यांची निशाणी शिलाई मशीन आहे आणि विजय महादेव नारकर यांची निशाणी बोर्ड आहे. या बोर्ड समोर आणि या तिन्ही आमच्या उमेदवारांना भरघोस मताने इथली जनता निवडून देईल आणि आमचा जो आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे हा त्या ठिकाणी सार्थक होईल, एवढंच या निमित्तानं मला सांगायचं आहे. धन्यवाद. जनता आहे ती आपल्याला आशीर्वाद देतील असा जो विश्वास आहे हा येथील शिवसेना पदाधिकारी व उमेदवारांकडून निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतो. विष्णू धावडे, समर्थ न्यूज, देवगड. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.